सगळी जी आहे ती भूमिका मांडण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही मराठा आंदोलक आहेत, जाणून घेऊया। कोर्टाकडनं काही निर्देश दिलेले आहेत, काही प्रमाणावरती सुद्धा बोट ठेवण्यात आलेला आहे। कसं बघताय तुम्ही? जय शिवराय सर्वांना। मी गंगाधर काळकुटे पाटील, जरांगे पाटलांचा सहकारी आणि मराठा सेवक आहे। जो काही कोर्ट निर्णय देईल तो आम्हाला सगळ्याला बांधील असेल। पहिल्या दिवशी उपोषणाला बसताना मनोजदादांनी सांगितलेलं आहे की कोर्टाच्या नियमाचं पालन केलं जाईल। ज्या अटी शर्ती घालून गेल्या त्या सगळ्या अटी शर्ती आम्ही पाळतोय। आझाद आणखी आंदोलक येऊ नयेत यासाठी देखील विनंती करणार असल्याचं आंदोलकांच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। या घडीची एक महत्त्वाची अपडेट, जरांगेंना समजवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आंदोलकांच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। 5,000पेक्षा जास्त आंदोलक उपस्थित राहू नये यासाठी विनंती करू असं देखील वकिलांनी हायकोर्टामध्ये सांगितलेलं आहे। दरम्यान जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे आपल्या एबीपी माझाला प्रतिक्रिया देतात, आपण पाहूया। संविधानाने इंग्रजाविरुद्ध उपोषण केलेले महात्मा गांधींनी, संविधानाने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे आणि आपलं लोकशाही मार्गाने मत मांडायचा तो एक अधिकार आहे। त्यामुळे उपोषण हे दादा लोकशाही मार्गाने करतायत। ज्या काही सूचना कोर्ट माननीय हायकोर्ट ज्या प्रकारे आंदोलक घोषणाबाजी करतायत, आझाद मैदानाच्या बाहेर जे आहे ते रस्ता रोको करण्यात आलेला आहे, न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे आमच्या सुद्धा गाड्या अडवण्यात आलेल्या आहेत, याकडे कसं बघताय तुम्ही? नाही, जे कोणी असं चुकीचं काही करत असेल ना ते चुकीचं आहे। जे काही तसे कोणी प्रकार करत असतील ते अत्यंत चुकीचं आहे। ते आमचे बांधव नाहीत असं मनोजदादांनी सांगितलंय। जे नियम आहेत रस्ता कोणी अडवणार नाही किंवा कोणत्या गाड्या अडवणार नाही हे मनोजदादांनी पहिल्याच दिवशी स्पष्ट केले आणि तसं आमचे जे खरे आंदोलक असतील ते करणारच नाहीत। उलट कुणी घुसून तिथं काय करतंय काय याचा शोध पोलिसांनी सुद्धा घेतला पाहिजे। जाणून बुजून आंदोलन बदनाम करण्यासाठी जर कोणाचा तो डाव असेल तर तो हाणून पाडावा, सरकारने त्याची चौकशी करावी। सुद्धा रेल्वे रोको सुद्धा करण्यात आलेला होता, अनेक ठिकाणी घोषणाबाजी, न्यायालयाच्या बाहेर सुद्धा आज घोषणाबाजी होताना पाहायला मिळाली। नाही, इथं थोडंसं आता काही कोण बांधव तेच बघायला आलो होतो आम्ही। घोषणाबाजी वगैरे नाही, पण आम्ही त्यांना आता विनंती करून सगळ्याला घेऊन गेलोय। काय निर्णय लागतो हे बघायसाठी आले होते आणि एखाद्या अनावधानाने एखादी घोषणा जर देण्यात आली असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। न्यायालयाने म्हटलेलं आहे की रस्ते खाली करा आणि साऊथ मुंबईमध्ये जे काही आंदोलक आहे त्यांना बाहेर काढा। त्याचप्रमाणे नवीन आंदोलक जे मुंबईत येत आहेत त्यांना सुद्धा मुंबईत येऊ देऊ नका, अशा प्रकारचा स्पष्ट निर्देश आहेत। नाही, त्याबद्दल मनोज दादा जे काय कोर्टाचे आदेश आहेत ते सगळे वाचू। मनोज दादा सविस्तर त्याबद्दल बोलतील, पण त्याच्या आधी आम्ही सगळं आव्हान, शांततेचं आव्हान सगळ्या आमच्या बांधवाला करतोय आणि मनोज दादा डिटेल जो ऑर्डर आल्यानंतर आम्ही जे काय माननीय न्यायालयाचं म्हणणं आहे त्यात आमच्या वकील बांधवांनी काय मांडलंय किंवा उद्या आम्हाला संधी दिली आहे का आमचं म्हणणं मांडायला किंवा आम्हाला कधी वेळ देणार आहेत ह्याबद्दल आम्ही सविस्तर त्या वकील बांधवाशी चर्चा करू आणि त्यानंतर मनोज दादा अंतिम निर्णय घेतील। कुठेतरी मुंबईला वेठीस धरल्या अशा प्रकारची सुद्धा मुंबईकरांची काही नेत्यांची सुद्धा आपल्याला भावना पाहायला मिळते। नाही, आम्ही काय वेठीस धरलं नाही। मुंबई ही राजधानी, ती आपल्या राज्याची राजधानी आहे। इथं मुख्यमंत्री बसतात, इथं मुख्य सचिव बसतात, इथं माननीय महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आहे, निर्णय घेणारे सगळे मुख्य सचिव इथं आहेत। त्याच्यामुळे इथं आम्ही आंदोलन मागायला आलेलो आणि न्यायाच्या भूमिकेतून मागायला आलो। जो 2 वर्षापासून लढा सुरू आहे तो आता एक शेवटचं उपोषण इथं करायला आलो। अगोदर आंतरवलीला केले, वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागात झाले, पण मुंबईत आंदोलन आझाद मैदानावर करावं ही सगळ्या महाराष्ट्राची भावना होती। मागच्या वेळेस आम्ही नवी मुंबईतूनच परत गेलो होतो, म्हणून इथं दादा आंदोलनाला आले। प्रकारे आपण पाहतोय का रेल्वे रोखली गेली, त्याचप्रमाणे अनेक रस्ते जे आहेत ते अडवले गेले, जो बाहेर आझादमध्ये बाहेर गोंधळ सुरू आहे, हे नेमके मग पदाधिकारी कार्यकर्ते कोणाचे आहेत? नाही, रेल्वे रोखली नाही किंवा काहीच केलं नाही। थोडंफार अनावधानाने त्या पटरीवर गेले असतील, पटरीजवळ गेले असतील किंवा तिथं आत्री कामापेक्षा तिथं गेले असतील, पण रेल्वे रोखली किंवा कुठली गाडी रोखली असं काही झालेलं नाही। आणि झालं असेल तर ते कोण आहेत, त्यांना चुकीचं जर कोणी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करा हे सुद्धा आम्ही म्हणू। पण सगळ्या लोकांनी आमच्याही शांतता केली, शांततेत वातावरण केलेलं आहे। पण एखाद्या अनावधानाने आमचे खेड्यातले लोक आहेत, जर थोडं आले असं, काल मनोजदादांनीच सांगितले खेड्यातले लोक आहेत हे पहिल्यांदाच मुंबईला आलेत, त्यामुळे माननीय न्यायालय असेल आता कोर्टाचे निर्देश जे आहेत ते अंमलबजावणी करायला सुरुवात केली का? करणार आता तात्काळ लगेच करणार। दादाला आम्ही सांगणार असं आमचे वकील बांधव सांगतील, आम्ही सांगू माननीय न्यायालयाचा निर्णय आलाय। आम्हाला इकडून फोन आले, ते काय आपले बांधव जमलेत, काय निर्णयची उत्सुकता हे बघायला आले होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का पोलिसांनी आणि राज्य सरकारने म्हटलं आहे की आमरण उपोषण करायला परवानगी दिलेली नव्हती, त्यामुळे आमरण उपोषण मागे घेणार का?
नाही, आता तो अंतिम अधिकार मनोजदादांचा आहे. हो का, लोकशाहीत सगळ्याला अधिकार आहे, तो दादाचा अधिकार आहे. आणि उपोषणाला कुणाला मला वाटतं काही हे नसा मनाई करू नये. माननीय कोर्ट सुद्धा आम्हाला न्याय देईल. मनोजदादा त्यावेळेस सविस्तर बोलतील, मी काय त्याबद्दल बोलणार नाही. उपोषण करावं का न करावं हा दादाचा अधिकार आहे, मनोजदादांचा. आणि प्रत्येकाला लोकशाहीत अधिकार आहे, त्याच्यामुळे उपोषण करण्यासाठी फक्त अटी शर्ती काय असतील मान्य कोर्टाच्या, मागच्या वेळेस मी त्यांनी सांगितलं होतं उपोषण कुणाला टाळता येणार नाही. पण उपोषण करताना काही नियम अटी घालून दिल्या तर त्या सुद्धा पालन करू आणि आमची बाजू न्यायालयापुढे मांडू. पण सविस्तर आम्ही इथला अहवाल मनोजदादाला देऊत आणि इथले वकील बांधव सुद्धा आमचे देतील आणि त्याच्यावर दादा अंतिम निर्णय घेतील. आता आपण जे काही न्यायालयाने निर्देश दिलेला आहे त्यावरती जे आहे ते आम्ही त्याची अंमलबजावणी करू, आम्ही ते पाळू. मात्र फायनल निर्णय जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांचा असेल असं सुद्धा आंदोलक जे आहे ते म्हणताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता ही संपूर्णपणे सुनावणी संपल्यानंतर वकिलांची टीम सुद्धा त्यांच्या जे आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जाईल, त्या ठिकाणी त्यांचा समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचं नेमकी काय भूमिका असणार आहे हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहतोय